नमस्कार मित्रांनो, मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या ठळक मराठी बातम्या. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 27% विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच. मार्चमध्ये होणार ग्रामपंचायत निवडणुका. महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने केली ही मोठी घोषणा. पगारापासून दर्जापर्यंत बदलणार हे नियम. राज्यातील जातीवाचक गावाची नावे बदलणार हे ऐतिहासिक निर्णय 2 डिसेंबर 2020 रोजी ठाकरे सरकारने घेतले आहेत. ठाकरे सरकारचे हे 5 मोठे धडाडीचे निर्णय आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार. तत्पूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल आणि व्हिडिओच्या खाली आपल्याला जर लाल अक्षरात सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्या बटनला क्लिक करून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशन बेलला प्रेस करा, जेणेकरून आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर सुरुवात करूया. पहिला निर्णय आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 27%. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 27% महागाई भत्ता म्हणजे DA मिळणार आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे. मात्र तो 30 जून 2021 पर्यंत गोठवण्यात आल्यामुळे या वाढीचा प्रत्यक्ष लाभ तुर्तास मिळणार नाही. वाढ 1 जुलै 2021 पासून मिळेल. याचा लाभ निवृत्तीवेतनधारकांनाही होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या डिसेंबर 2019च्या दराने 17% DA मिळत आहे. जानेवारी 2020 पासून लागू होणारी 4% दरवाढ सरकारने जाहीर केली आहे. मात्र ती गोठवण्यात आल्याने अंमलबजावणी झालेली नाही. ही अंमलबजावणी 1 जून 2021 पासून सुरू होणार आहे आणि कर्मचाऱ्यांना 27% महागाई भत्ता मिळणार आहे. त्याचप्रमाणे दुसरी बातमी आहे या ठिकाणी, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईतच. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 ते 9 डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता आहे. 7, 8 आणि 9 डिसेंबर असे 3 दिवस अधिवेशन होण्याची शक्यता आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली गेल्याने अधिवेशन पुढे ढकलण्याचा विचार होता, पण रुग्णसंख्या आटोक्यात असल्यामुळे ठरलेल्या तारखेनुसार अधिवेशन होण्याची शक्यता आहे. उद्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे की विधिमंडळ हे आपल्या मुंबईमध्येच होणार आहे. मार्चमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका, सरपंच पदाचा सोडत कार्यक्रम जाहीर. महत्त्वाची बातमी पहा, कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे 6 ते 8 महिन्यापासून प्रशासकीय नियुक्ती आहे. सरकार आता या ग्रामपंचायत निवडणुका घेण्याच्या तयारीत आहे. सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 12 डिसेंबरपूर्वी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे असा दावा या ठिकाणी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पुढची महत्त्वाची बातमी आहे, राज्यातील जातीवाचक गावाची नावे बदलणार आहे. सरकारचा नवा नियम आहे. हा ऐतिहासिक नियम आहे की महाविकास आघाडी सरकारने बुधवारी 2 डिसेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कुंभारवाडी, चांबारपुरा, सुतारगल्ली, ब्राह्मणाळी ही वस्त्यांची नावं महाराष्ट्रात फिरताना अनेक शहरं आणि गावामध्ये सहज दिसून येतात. वर्षानुवर्षे ही गावं त्या भागाची ओळख म्हणून राहिली आहेत. पण वस्त्यांची नावावरूनच त्या वाड्या वस्त्यांमध्ये कोण राहतं याची ओळख होते. स्वतंत्र द्रविड राष्ट्र मागणारे पेरियार नेमके कोण होते? पण आता राज्यातल्या या वाड्या वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतलेला आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. पुढची बातमी आहे पहा, महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारने केली ही मोठी घोषणा. पगारापासून दर्जापर्यंत बदलणार हे नियम. या ठिकाणी महत्त्वाची बातमी आहे महिला कर्मचाऱ्यांसाठी. कोरोना येण्यापूर्वी आणि आता कोरोना असताना कामाच्या लाखो लोकांच्या कामात पद्धती प्रचंड बदल झालेला आहे. विशेष बाब म्हणजे बहुतांश क्षेत्रातील कामाचे नियमही बदललेले आहेत. आता अशातच अजून एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. कामगार मंत्रालयाने संसदेत नवीन कामगार संहिता प्रस्तावित केली आहे, जी पास झाल्यानंतर अधिक गोष्टी व्यवस्थित होतील. नवीन कामगार संहिताचा सर्वाधिक फायदा महिला कामगारांना होणार आहे. कामगार मंत्रालयाने मोठे पूल उचलत स्त्री-पुरुष समानता दाखवून दिलेली आहे. यामध्ये पगारापासून कामावर बदल होण्याची शक्यता आखण्यात आली आणि त्याप्रमाणे नियोजन आखण्यात आले आहे. आधार लिंक असलेल्या खात्यामधील डिजिटल पेमेंटमुळे महिलांसाठी समान वेतन आणि किमान वेतन निश्चिती झालेली आहे. याचा फायदा कामगार महिलांना मोठ्या प्रमाणात होईल. महिला श्रमिकांना खाणकाम, बांधकाम यासह सर्व क्षेत्रात काम करण्याची परवानगी या संहितामध्ये देण्यात आलेली आहे. त्यांची परवानगी मिळालेली आहे. अशा प्रकारे ठाकरे सरकारचे सर्वात मोठे धडाडीचे निर्णय या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. मित्रांनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा. सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.